नमस्कार, आपण पाहताय नमस्ते धाराशिव लाईव्ह. मी संदीप कोकाटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा आखाडा पेटलेला आहे. आपण जर धाराशिव जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर एकंदरीतच पाठीमागच्या काळामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून देखील ज्यांनी जबाबदारी सांभाळली, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या पत्नी म्हणून ज्यांच्याकडे ओळखलं जातं अशा अर्चना पाटील यांचा हा गड मानला जातो. त्यांचंच गाव आहे. मात्र या गावामध्ये एकंदरीतच काय परिस्थिती आहे, त्यांचे प्रतिस्पर्धी कशा पद्धतीनं त्यांची निवडणुकीची तयारी करतायत, या सगळ्या प्रचारामध्ये कशा पद्धतीनं इतर पक्ष या ठिकाणी कामाला लागलेले आहेत ते पाहणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण तेर या गावामध्ये आलेलो आहोत. तेरमध्ये चौरंगी लढत या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी पाहायला मिळते. भाजपाकडून आहे, तर त्याचबरोबर शिवसेनेचा म्हणजेच उभाटा गटाचा देखील उमेदवार आहे. आम आदमी पक्षाकडून देखील या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर तुतारीचा देखील या ठिकाणी उमेदवार आहे. चौरंगी लढत या ठिकाणी होताना पाहायला मिळते. सामान्य काही कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळते जे की या निवडणुकीमध्ये मैदानात उतरलेले पाहायला मिळतात. तसेच एक उमेदवार म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत जे की खटाव गावकर सर आहेत. काय सांगाल, एकीकडे धनशक्ती म्हणताय, दुसरीकडे जनशक्ती, काय वाटते कोणाचा विजय होईल? कारण आज जर विचार केला तर गरिबाचं मतदान जास्त आहे आणि श्रीमंताचं मतदान कमी आहे. मग गरिबाला मतदान केल्यावर विजय कुणाचा होईल हे तुम्ही बघा. आज त्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की 2011 साली ह्याच तेर नगरीतील सर्वसामान्य नागरिकांनी आम्हाला गुलाल लावला होता. 2011 साली लावला, आपण ग्रामपंचायत सदस्य म्हणून लावला. तर आमच्या ही एकच माफक अपेक्षा अशी आहे की 40 वर्षामध्ये आमचं श्री संत गोरोबाचं मंदिराचा विकास असेल. आज तुम्ही बघा की विकास म्हणताना तुम्ही समोर बघा ही काय अवस्था आहे, पाणी बघा हे सगळं रोडवर आलेलं आहे. आज गावाला चार गाव पाणी पुरवठ्याची जी योजना आहे ती बंद पडलेली आहे. त्यासाठी कळंब धाराशिवचे आमदार कैलासदादा पाटील यांनी 25 लाख रुपये असा भरीव निधी देऊन ती चालू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे. परंतु मला एकच म्हणायचं की आमची जी निवडणूक आहे ही सर्वसामान्य मतदारांनी ताब्यात घेतलेली आहे. आम्हाला उभं राहायचं आग्रह नव्हता, आमची परिस्थिती नाही. परंतु गावातील ग्रामस्थांनी की जे आम्ही केलेलं काम आहे त्या कामाच्या जोरावर आणि न विकणारी व्यक्ती म्हणून आम्हाला ती निवडणुकी करून प्रत्येकाने फोन करून आमच्या मागं ताकद उभा केली. आम्हाला निवडणुकी लढविण्यास भाग पाडलं. खेड आणि खामगावच्या कार्यकर्त्यांनी दादा कैलासदादा सांगून त्यांनी आम्हाला उमेदवारी देण्यासाठी भाग पाडलं. आम्हाला आमचं कसं आहे की राजकारण निवडून आल्यानंतर आम्ही सर्वसामान्यांचा विकास कसा होतो ह्याच्याकडे भर देतो. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे आज तेरमध्ये अनेक बेकारी वाढलेली आहे. तुम्हाला सांगतो आज घरकुलाचा प्रश्न आहे आणि शाळेचा प्रश्न आहे. मला सांगा आज डिजिटल शाळा, आम्ही डिजिटलमध्ये सगळ्या एलईडी घेतल्या होत्या, सगळ्या एलईडी पडून आहेत. आज तुम्ही नरसिंहची शाळा बघता तुम्ही 4 लाख म्हणजे 9 लाखाची शाळा आहे आणि 27 लाख म्हणजे 60 ते 70 लाख रुपये खर्च करून ती शाळा धूळ खात पडून आहे. आणि आज तुम्ही बघू शकता या ठिकाणी की गाडी धारक असेल अनेक प्रश्न ते तुम्ही प्रत्येक इलेक्शनला आलं की तीच प्रश्न मानता, तुम्ही लोकांसमोर जाता आणि शेवटला पैसे देता. मग आता अशी भावना आहे आमची की आम्हाला जनतेनं निवडून केलं. आज जनता ठरवणार आहे की पैशावर मतदान करायचं काय एखाद्या गरीब माणसाच्या मागे आपण उभं राहायचं. तेच विषय येतो की एकीकडे एवढं मोठी सत्ता आहे, केंद्र ते राज्याचं सरकार आहे, विकास कामं केली जातील बोलतात, कुठे भरीव निधी आणला जातोय. तुमच्याकडे काय म्हणून लोक मतदान करतात? अहो तुमच्याकडे सत्ताही नाही, माझ्याकडे सत्ता नाही. ज्यावेळेस मला निवडून दिलं त्यावेळेस माझी कुठं सत्ता होती? माझी सत्ता नव्हती, सत्ता यांची होती. एक वेळेस बदल करू म्हणून सर्वसामान्य नागरिकांनी बदल केला. त्याच्यामध्ये श्री संत गुरुबाकाच्या मंदिराचं पहिल्या सुरू ह्या जनतेच्या आशीर्वादानं जनतेनंच सर्वसामान्य माणसानं नारळ फोडून गुरुबाकाच्या मंदिराचं काम चालू केलं आहे. ही तेरच्या लहानापासून जिल्ह्यानं बघितलेलं आहे की 40 वर्ष तुम्ही पत्र काढू शकत नाही, पण ह्या तेरच्या जनतेनंच नारळ फोडून जनतेनंच त्याचा विकास केलेला आहे. आज जनतेनं जर बदल केला तर विकास होऊ शकतो. आणि आम्हाला जे उभा केलं आहे जनतेनंच उभा केलं आहे. आज तुम्ही मंदिराचा विकास बघा चुकीच्या पद्धतीनं सगळा केलेला आहे. त्या महाद्वार कुठं केलेला आहे, सगळा भ्रष्टाचार आहे, पाण्याची व्यवस्था नाही, अनेक समस्या आहेत. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही निवडून गेल्यानंतर पुन्हा तुम्ही तेरला बघत नाही. तेर कुठं आहे, तेरचा नागरिक बघत नाही, तेरच्या समस्या बघत नाहीत. तुमचे 4 फुटारी आणि भ्रष्टाचार ह्याच्यामध्ये तेरचं सगळं विकास झालं, तेरचं वाटवं झालं. एकंदरीतच काय तेर गावामध्ये किंवा आजूबाजूच्या गावामध्ये तुमचा प्रचाराचा या ठिकाणी दौरा झालेला आहे?
काय वाटते कसा पद्धतीने प्रतिसाद आहे? आम्हाला जनतेनं निवडून दिल्यामुळे जनताच आमची प्रचार करीत आहे. आज मला त्या आळणी गावामध्ये मला सर्वसामान्य नागरिकांनी 1 रुपया गोळा करून मला पैसे दिले. मला सांगा, ज्यावेळेस जनता निवडणूक हातात घेते त्यावेळेस त्यांना कशाचीच पर्वा नसते. हां, आज ह्यांनी मला प्रेशर आणते, मला जीव मारा धमकी देते किंवा मला पैसे आम्ही अनेक वेळेस झालेला आहे. कारण मी 2011 पासून मी निवडून आलेला सरपंच यांच्यानं निवडून दिला हे घरी बसविला. लोकशाही कशाला म्हणायची मला सांगा. माझं जर अतिक्रमण असलं तर मला चौकात फाशी घेईन मी, मला द्यावी नाही. 1 फूट अतिक्रमण असलं तर जमीन जे जागा आम्हाला 1970 साली आजोबाला दिलेल्या आहे त्याचं अतिक्रमणाची नोंद नाही. सिटी सर्वेला नोंद असताना सध्या ह्यांनी राजकीय दबाव पाठवून ह्यांनी प्रेशर वापरून ह्यांनी मला ते अपात्र केलं आणि मला त्या खुर्चीवर बसू दिलं नाही. हे सगळ्या गावात लोकांनी बघितलेलं आहे. म्हणजे ही प्रत्यक्ष जी वस्तुस्थिती आहे सगळ्या माहिती आहे लोकांना. काय वाटतं मग तेरची जी सुजाण नागरिक आहे, मतदार आहे किंवा अन्य लोक आहेत, हे ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं ठेवून तुम्हाला मतदान करतील आणि विजयापर्यंतची तुमची जी काही पायरी आहे ती काढली? पायरी आजच पायरी गाठलेली आहे. आज लोकांनी ठरलं आहे. ज्या दिवशी मी फॉर्म भरला, ज्या दिवशी मला लोकांनी रिस्पॉन्स दिला, तुम्ही 9 तारखेला निकाल ऐका की ते जनता गरिबीवर श्रीमंती, गरिबीची काय असते पूर्ण देशात लोकांना कळून चुकल की गरिबाच्या मागं काय असतंय आणि श्रीमंतीच्या पैशाच्यावर काय होतं आहे हे तुम्हाला बघायला मिळत. 9 तारखेला तुम्हाला ह्याचा रिझल्ट बघितल्यावर कळेल की तेरच्या जनतेने काय केलं. किती गावांचा दौरा झाला आतापर्यंत आणि लोकांच्या म्हणजे समस्या, लोकांकडून काय समस्या येत आहेत? कारण आम्ही 40 वर्ष ते झालं नाही. आम्ही ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस सगळ्या समस्याच होत्या. काही प्रमाणात आम्ही समस्या सोडल्या आणि आम्ही जी मतदारसंघ आहे ही जुनाच मतदारसंघ आहे आमचा. त्यावेळेस 2011 साली ते आम्हाला निवडून दिलेला आहे. आम्ही काय विकास केला ते जनतेने बघितलेला आहे आणि ह्यांना पुन्हा 5 वर्षानंतर निवडून दिलं ह्यांनी बी विकास काय केला हे बघितलेलं आहे. त्याच्यामुळे जनतेनं परत एकदा आम्हाला संधी देण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन केलं. आज ही जनता तेर असेल, खेड असेल आणि खामगाव, कोडगाव, बावी, किनी, मुळेवाडी ही जनता ठरवून आहे की आपल्या गरिबाला मतदान करायचं का श्रीमंताला, आणि 100% जनता माझ्या मागे उभा राहील अशी माझी अपेक्षा आहे. नक्कीच. तर हे होते तेर येथून जिल्हा परिषद उमेदवारी अर्ज दाखल केलेले उबाटा गटाचे उमेदवार खटाव गावकर यांनी आत्ता सडेतोड अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. एकंदरीतच 9 तारखेला मतमोजणी झाल्याच्या नंतर, रिझल्ट आल्याच्या नंतर समजेलच की तेरची जनतेने कोणाला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे आणि कुठल्या गोष्टींना, मुद्द्यांना सामोरं ठेवून निवडून दिलं आहे. तुर्तास हे नमस्ते धाराशिवसाठी संदीप कोकाटे.